तुला माझ्याच घरात माझ्या समोर असं राबताना नाही बघू शकत. पर्याय नव्हता ग सावले. खूप काम शोधलं पण कुठंच काम मिळालं नाही ग मला. देवाचं काम हे मोठं काम. आयुष्यभर हेच मानत आलो, त्यामुळं दुसरं काम मी मला करता येईना. आता कसं बस हे काम मिळालं आहे. हे जर काम केलं नाही ना तर घर चालवणं देखील अवघड होईल ग मला. आपल्यावर कर्जाचा केवढा मोठा डोंगर आहे माहित आहे ना ग तुला. आणि तू पण किती करणार आहेस आमच्यासाठी. दादा, तू नको काळजी करू. आपला विठुराय आहे ना आपल्या पाठीशी. पण तू हे काम नको करू. मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या भावाचा असा अपमान झालेला नाही बघू शकत. हे माझा अपमान नाहीये ग साऊ. माझ्यावर आलेल्या परिस्थितीचा अपमान, मी केलेल्या चुकांचा अपमान आहे. आणि काय ग, कोणतं बी काम छोट किंवा मोठं नसतं. हेच संस्कार केलेत ना आई बाबांनी आपल्यावर. आणि ऐक, एक गोष्ट कर. मी या घरात नोकर म्हणून काम करतोय हे आई बाबांना कळू देऊ नकोस. त्यांना मी सांगितलंय की मला मोठी नोकरी मिळाली आहे. त्यांच्या स्वप्नांची इमारत अशी कोसवू देऊ नकोस. एवढं कर. सखदेव, तुम्ही या घरचे नोकर? नाही, मी हे नाही होऊ देणार. अमृता वहिनी, अमृता वहिनी, या कामाची मला खूप गरज आहे बघा. स्वाभिमानानं आणि कष्टानं पैसा कमवायचा आता मला. कृपा करून माझ्या हातून हे काम जाऊ देऊ नका. अहो, पण तुम्ही या घरचे व्यायी आहात. तुमची बहीण या घरची सून आहे. ऐश्वर्या असं कसं करू शकते? वहिनी, दादा बरोबर बोलतोय. आपल्या हातात काहीच नसतं. हे सगळं तो पांडुरंगच घडवून आणतो. आणि दादा म्हणतोय ना तसंच करू द्या त्याला. तुम्ही काहीच करू नका. मला विश्वास आहे या सगळ्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल.